माझं नाव अमोल भातलवंडे. मी छत्रपती संभाजीनगरकडून आलेलो आहे आणि मी अकाउंटंट म्हणून काम करतो, म्हणजे आता जॉबलेस आहे. आणि मी असं MLA मार्केटिंग वगैरे ते पण केलेलं आहे. त्याच्यात पण मला म्हणजे एवढा काही सक्सेस आला नव्हता. आणि 2-3 महिन्यापूर्वीपासून मी सरांचे व्हिडिओ बघत होतो आणि मला वाटत होते की सरांचा कोर्स आपण अटेंड करावा, पण फीस वगैरे चालू. आणि मित्रांमध्ये बोललो तर त्यांना सांगितलं तर ते म्हणतात शेअर मार्केटमध्ये जायचं, तर ते मित्र म्हणू लागले जाऊ नको, त्याच्यात इतकं नुकसान होईल. म्हणजे त्यांचे शब्द तर मी सांगू शकणार नाही सगळ्यांसमोर, पण त्यांनी फारच म्हणजे निगेटिव्हच करून टाकलं होतं मला. तेव्हा मी त्यांच्याकडे जाणंच बंद केलं ॲक्च्युली. मला सरांचा कोर्स करायचा आहे. तर मग त्याच्यानंतर हळूहळू मग कसं तरी करून मग आता मॅनेज करून येऊ शकलो. घरच्यांनाही मी सांगितलं नाही की मला शेअर मार्केटचा कोर्स करायचा, स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहे. तर त्यांनी मला म्हणजे येऊ दिलं की निगेटिव्हच झाले असतं सगळेच म्हणजे पूर्णपणे. तर त्याच्यामुळं इथं आल्याच्यानंतर आता कोर्स जॉईन केल्याच्यानंतर आता मला असं वाटतं की चांगलं करिअर मला पुढं चांगलं होईल. इन्कम जे आहे ते आत्तापर्यंत म्हणजे नोकरीमध्ये इतकं मिळतच नाही. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं नाहीच ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे. आणि आता असं एवढं ज्यांनी केलेले ऑप्शनमध्ये करतायत किंवा काय त्यांचं पण नुकसान म्हणजे मला आता असं वाटतं आहे की एक आपलं सगळी म्हणजे नवीन ऑप्शन म्हणजे एक नवीन मार्ग आपल्याला सापडलेला आहे की इन्कमसाठी. म्हणजे याच्यातनं आपल्या देशातली पण बेरोजगारी कमी होण्याकडे म्हणजे हळूहळू आपण पुढे चाललेलो आहे. तर आता म्हणजे सगळ्यांचं हे मला असं वाटतं की आता चांगलं ऑप्शन मिळालं आहे मला. आणि दोनच ओळी असं वाटतं सांगावं लागते सगळ्यांच्या ह्याच्याने की भटके हुए मुसाफिर को सही राह मिल ही जाती है कभी न कभी. भटके हुए मुसाफिर को सही राह मिल ही जाती है कभी न कभी. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. असं म्हणजे सगळ्यांचं होतं सरांनी. तर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद. आपण थँक्यू.